नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? तर मस्त मजेतच असाल तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आत्ताच व्हिडिओज वगैरे बनवले, रक्षाबंधनाचे व्हिडिओज बनवायचे होते, त्याच्यामुळे तयार झाले होते मी. रक्षाबंधनाच्या इंस्टावरती काही व्हिडिओ बनवले थोडेसे, आणि यूट्यूबला पण काही एक दोन बनवलेले आहेत. हे साडी घातली, छान वाटते, मला खूप आवडते ही साडी, त्याच्यामुळे पहिले पण घातली होती मी एकदा एका व्हिडिओमध्ये, 2-3 व्हिडिओमध्ये. पण हीच वरती होती, म्हटलं चला जाऊ द्या, भरपूर साड्या आहेत अजून वरती, तेच घालूया जी आहे ती वरती. तर छान वाटते, मला पण ही साडी आवडते. आणि हेअरस्टाईल बघा मी घरीच केलेली आहे, किती छान झाली हेअरस्टाईल पण, असा आंबाडा वगैरे घालून. तर जमतंय थोडंसं. मेकअप वगैरे घरीच करत असते मी, नेहमीच आपल्याला लागतं तर कुठे जात बसायचं बाहेर. तर छान दिसतंय ना, छान केलेलं मेकअप वगैरे मी. बरं वाटतंय, छान वाटते. असं तयार झालं की व्हिडिओज वगैरे काढत असते मी, छान वाटते, मला पण आवडतं व्हिडिओज वगैरे काढायला. तर मी आज ह्या विषयावर व्हिडिओ बनवत आहे की जो एक व्हिडिओज मी म्हणजे सोमवारी अपलोड केला होता ना, त्याच्यामध्ये एका दादाने मला कमेंट्स केली होती की महादेवाकडे तुम्ही काय मागितलं बाबा, असं त्यांनी कमेंट्स केली होती एक. तर मला ते कमेंट्स बघून छान वाटलं तसं, खरंच छान वाटलं ते कमेंट्स बघून. कारण आता सांगायचं म्हटलं तर खरं सांगू का, मला खूप काही हारली होती मी, त्याच्यातून पण एवढं म्हणजे एवढं हारून पण एवढं सक्सेस होणं हे खूप अवघड होतं माझ्यासाठी. तर मी जे काही आहे ती महादेवाच्या कृपेनेच आहे सर्व काही. मी आत्ता खरं सांगायचं म्हटलं तर मला देवाला काही मागायची गरज पडतच नाही. देव मला सगळं आपोआप देता, खरंच काही मागायची गरज पडत नाही मला. सर्व काही देवानी इथपर्यंत माझी साथ दिलेली आहे. तर अजून काय पाहिजे सांगा तुम्ही, काय पाहिजे अजून? एका लेडीजसाठी अजून काय पाहिजे? इतकी साथ दिलेली आहे देवाने, त्याच्यासाठी पण आपण थोडंसं चांगलं राहावं लागतं, आपलं पण मन चांगलं पाहिजे. एवढी चांगली फॅमिली, एवढे चांगले मिस्टर, अजून काय पाहिजे सांगा? अजून आपले मुलं चांगले सुखात आहेत, मी चांगली सुखामध्ये आहे, अजून काय पाहिजे आपल्यासाठी सांगा बरं? आणि काय मागायचं अजून? देव जिथं कमी पडेल तिथं आपोआप देव देता, त्याच्यासाठी आपलं मन पण तसं पाहिजे. मी तुम्हाला ते सांगते, आपण स्वतः पहिलं चांगलं राहिलं पाहिजे आणि चांगलं वागलं पाहिजे सर्वांशी, तर देव आपल्याला कुठेच काही कमी पडू देत नाही. जिथं जिथं अडचण आलेली आहे तिथं तिथं देव माझ्या पाठीशी उभा आहे. एवढ्या लहान वयामध्ये एवढे काही संकट येऊन गेले माझ्यावरती, त्याच्यातून त्या संकटातून बाहेर निघणं शक्यच नव्हतं. तरी पण मी स्वतःला सावरलं, स्वतःला आवरलं, आणि त्याच्यातून सुद्धा मी बाहेर पडले. मग हे कोण केलं? देवच पाठीशी होता ना, त्यांच्यामुळेच झालं हे सर्व काही जे झालं ते. तर नेहमी नेहमी माझी भरपूर देवाने साथ दिलेली आहे, आणि अजूनही देता. अजूनही म्हणजे कोणत्या गोष्टीचा असं त्रास नाही आहे बाबा, चांगलंच आहे सर्व. तर छान वाटली ती कमेंट्स वाचून, मला खरंच भारी वाटले बरं का, खूप छान वाटलं ती कमेंट्स वाचून. आणि मला तेच सांगायचं आहे की खूप लहान वयामध्ये मी अजून म्हणजे असं हिम्मत बांधून इथपर्यंत आलेली आहे, आणि अजून अशीच हिम्मत बांधून पुढे जाईल ही मला गॅरंटी आहे 100%. आणि माझ्यासोबत माझी फॅमिली असल्यामुळे तर तिथं खूप मोठा सपोर्ट आहे माझ्यासाठी. खरंच खूप छान वाटते, आणि छान वाटलं मला ती कमेंट्स वाचून. तर चला, पुढची माझी काही तुम्हाला लहानपणापासूनची जर कहाणी ऐकायची असेल तर मला नक्कीच कमेंट करा तुम्ही, तसं आपण पुढचा व्हिडिओज बनवू. तर चला, हा छोटासा ब्लॉग बनवला आहे मी, मला खरंच असं म्हणजे असं बनवावं असं वाटलं, म्हणून मी हा छोटासा ब्लॉग बनवला आहे. तर कसा वाटला ब्लॉग मला ते नक्कीच कमेंट करून सांगा. अजून एक त्या कमेंटचं उत्तर देते मी की देवाकडे मी सर्वांना सुखी ठेवा, त्याच्यानंतर मला सुखी ठेवा, एवढंच मागितलं बस. एका दादाने आपल्याला कमेंट्स केली आहेत, हो आपल्याला म्हणजे मला केली होती की महादेवाकडे काय मागितलं. याच्या अगोदर मी पूर्ण व्हिडिओ बनवला आहे, ब्लॉग. म्हटलं तर तुम्ही आल्यावर थोडंसं 2 शब्द तुम्ही बोलाल.
काय काय दिलं मला महादेवाने? सर्व काय दिलं, सर्व काय दिलं. जे मनात होतं जे मनात नव्हतं ते पण दिलं. हम्म. आणि तुम्ही पहिल्यांदा कोणत्या मंदिरात आले होते मला बघायला? शंभू महादेवाच्याच, आपली दोघांची भेट पहिली शंभू महादेवाच्याच मंदिरात झाली. हम्म. अजून काय पाहिजे नाही का? हम्म. सर्व काही दिलं. शंभू महादेवाने मला भरपूर काही दिलेलं आहे. तर ऐकलं तुम्ही, सरांनी पण सांगितलं की शंभू महादेवाने मला भरपूर काही दिलेलं आहे. मला कोणाकडेच मागायची काही गरज पडत नाही. सर्व काही शंभू महादेवही देता आणि हे महादेव पण देता. ड्युटीवर न येताना दैवडे पण आणतात. हां, मग ते तर मला आवडतंच ना. तर छान वाटलं ते कमेंट्स वाचून, पण मला खरंच चांगलं वाटलं. तर तुमच्या कमेंट्सचं उत्तर तुम्हाला आलेलं आहे. जो शंभू महादेवाची मनापासून भक्ती करेल, काही न आणि हां, मागता न मागता सर्व काही मिळतं असं. एकदम बरोबर. आणि तुम्ही मला अजून पण आठवते की तुम्हाला गाता चांगलं येतं, म्हणून तुम्ही तिथे जिथे आले होते बघायला, तिथे तुम्ही कोणतं गाणं गायलं होतं ते पण सांगा. म्हणजे पहिल्यांदाच बघायला आले होते तेव्हा शंभू महादेवाच्या मंदिरात. आणि हां, बरोबर. गिफ्ट तुला दिलं का ते गिफ्ट? नाही, मला नाही दिलं. पण तुम्ही ते गाणं ना शंभू महादेवाचंच गाणं गायलेलं होतं, मला चांगलं आठवतंय. आणि कोणतं गाणं होतं ते? भोले ओ भोले. हां, आलं का लक्षात? आता बरोबर आहे ना. तर खूप छान वाटलं ते मला. आणि खूप छान गाता सर पण. कधी त्यांना वेळ भेटला तर मी नक्कीच त्यांना गायला सांगेल. पिक्चरमधलं भोले ओ भोले. कोणत्या पिक्चरमधलं? याराना. याराना, हां, ते नाव पण सांगितलं. अमजद खान. खूप छान गायलेलं आहे ते गाणं त्यांनी, सरांनी. छान गातात ते. मला तर खूप आवडलं होतं. खरंच खूप छान गायलेलं आहे. तर चला, जसा वेळ भेटेल त्यांना तसं एखाद्या वेळेस गायला सांगते मी अजून एकदा. तर ठीक आहे. कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि